कोण आल्यात सांगा आम्हाला, बोला. आनंदाने आल्यात का तुमचं काय राहिले मानपान? बोला. आनंदाने आल्यात का? पण कोण आले तर मला सांगाल का? मग हा हा सगळ्या बहिणी आल्यात बरोबर, 7 रुपयाच्या 7 आल्यात. मग आनंदाने आलेत का? माऊली या झाडाचं काय मानपान राहिले का? छंद राहिले का? हा या झाडाचं काय मानपान राहिले का द्यायचं? नाही. मग आनंदाने आलेत ना. मग या गावडे परिवाराकडून गावडा परिवाराकडून तुम्हाला आम्ही मानपान देऊन फुलण्याची पाकळी देऊन चालेल का? बोला, चालेल का? कोण यांचं घरचं किती वर्ष गेलतात? हा जीवदानी आईचं स्थान दिलंय का? घरात गट बांधलाय का? हा मग याही काय वचन दिलं होतं का आम्ही वर्षाकाठीला भेटीला येऊ? हा यांची वली नेलती का? हा मग ती वली नेतानी काय बोलल्या होत्या का कोणाकडे? काही नाही ना. कारण ते आनंदाने आल्यात, ते काय नाही मागत. पण त्यांची वर्षाकाठीला भेटीला कधी बोलल्या होत्या का त्या काही? हा मग जो कलश भरलाय, तुम्ही कलश भरलाय का असा, त्याला 2 वेळा तडा गेलते का? तुटला होता का असा डायरेक्ट? क्रॅक गेलती का? तड गेलती का त्याला? विचारू, त्यांना पण विचारू आपण. द्या त्यांना पांढरा द्या. काय होतं माहितीये का? मी सांगतो तुम्हाला. इकडे बघा, त्या झाडाला ना दुसरं झाड फिरवतोय, कधी हे कधी ते कधी ते, बरोबर आहे. चला स्थानव, चला आम्हाला झाडाला विचारायचे काहीतरी. चला स्थानव, आनंदाने आल्यात ना? एकदम मोकळ्या मनाने आल्यात ते जागेवर जायचं, एकदम मोकळ्या मनाने जागेवर जायचं. चला स्थानव, चला आम्हाला पुढचं मार्गदर्शन घ्यायचे झाडाकडून, देवाकडून नाही तर झाडाकडून. महाराज भंडार लावा त्यांना. चला स्थानव, चला स्थानव, चला स्थानव, चला एकदम मोकळ्या मनाने. बस सोडा. मला एक सांगा, तुम्ही देवाऱ्यात जीवदानीच्या नावाचं घट मांडलाय का? वली नेलती का तुमची? तुम्ही काय देवीला शब्द दिले का वर्षकाठीला 5 वर्षांनी भेटायला येऊ? मग तुम्ही जाता का कधी भेटायला? किती वर्षांनी गेल्या? 5 वर्ष, 2 वर्ष नाही गेले, पण दरवर्षी जायचे का? पण तिला कधी अशी बोलले होते का तुम्ही मी येत जाईल? जेव्हा तुमचं गुरु गेला होता किंवा ज्याने नेलं त्यांनी काय वचन घेतलं होतं का? तुम्हाला माहिती आहे का? हा आता मला सांगा, कलश भरलाय का तिच्या नावाने? मग त्याला अशी तड जाते का? नारळ तड जातो का? कधी गेली होती का भेट? कारण काय झालं माहितीये का, जी बसवले ती आनंदाची आहे, पण तिचा जो जोडीदार आहे कोण आहे? जोडीदार कोणी माहितीये का? तुम्ही जीवदानी बसवली बरोबर आहे. काय होतंय, वाईट नका म्हणून देऊ 20 वर्ष झाड केलतंय, झाड फिरतय सांगते बरोबर, सगळ्या देवी येतात ते सोबतीला, पण जिला बसवले तिचा जोडीदार कोण आहे? घरी बसवला ना कलश, म्हणजे तिला मान दे ना, स्थान दिलाय ना, मग जोडीदार कोण आहे तिचा? तो जोडीदार काय करतो, यांना फिरवतोय. जोडीदार फिरवतो. जोडीदार माहितीये कोण आहे? जीवदानीला जोडीला कोण बसलाय? जीवदानीच्या खाली जीवदानी आणि वरती कालिका बसले. जी दुसरं नाव घेता ना तुम्ही, कोणतं भावानीचं कसलं, यांच्या वारीमध्ये काय बोललं? आधी जीवदानी आली, नंतर कोण बोलली? वाऱ्या बदलतात ना, तुलजा भावानी ही रूप आहे, पण जोडीला कोण बसवलंय त्याला? हा
नाही तसं नाही, जेव्हा घट मांडला त्यावेळी जोडीला कोण बसवला आहे, जीवदानीच्या सोबतीला कोण आहे, तिचा गौली तिचा जोडीदार आहे का? नाही नाही नाही, जीवदानीलाच घेऊन आले, तिचा जोडीदार ना आणला, मग तो फिरवतो ना जोडीदार. आता देतेच शक्य तुम्हाला देते, पण तिला फिरवतोय तो. यांचं नाव लिहा, मी यांना सांगेल नंतर जोडीदार कोण आहे. जर आई बदले ना ती, तर तिचा जोडीदार पण तिथं पाहिजे. मग ती कोणत्या जीवदानी कोणत्या रूपाची आहे, तर अलग अलग 7 जणी आहेत. मग ती बोटीतली आहे, रानावानाची कोण आहे त्याच्यानुसार त्याचा असतंय, बरोबर आहे. कसं माग हे झाड किती वर्ष गेलतंय, कोणाचं आहे झाड? हा, असं खेळताना यांच्या अंगाला काटा मारताय का, झटका देतात का? हा, कोणाच्या घरातले आई आहेत का? किती वर्ष गेलतंय, असं अंग भरलं का असं झटका देतोय का? मग कधी चौकशी केली का काय? हा, तुम्ही मुलं किती गेले? किती? एक गेला. किती वयात गेला? म्हणजे असा 10-15 वर्षाचा होता का? मग तेच बिना लग्नाचा. त्याच्या आधीपासून यांचं वार येतंय. हा, यांना भेटीला नेलते का जीवदानीला? मग तिथे काय सांगितलं, हे जे झटका देते ना त्यांना अडवतोय काहीतरी. का अडवतोय? खेळत राहायचे का आता शांत व्हायचंय, काय करायचं? मग त्याला भंडारा देऊन आपण हे करू. कारण कसं माहिती का, जे वार केलं त्यांना लगेच झटका येतोय, म्हणजे असं करताना ते जातंय. घ्या भंडारा द्या त्यांना. फक्त बोला माझ्या जेवढी सेवा करता येईल आई तेवढी सेवा बोला करील. म्हणजे साधी बोली, संचारूपी नको तर सेवेरूपी पाहिजे, असं तिला साकडं घाला. या इथं त्या नुसतं घुमून केलं फायदा नाही. त्यांना ना हो वाजलं बिजलं थोडं हे झालं का होतंय. काय सांगितलं, संचारूपी देण्यापेक्षा सेवेरूपी द्या. म्हणजे काय, माझ्यात जेवढं होईल पूजापाठ मी तेवढी करील. आता माझ्यात होईल नाही होईल सांगू शकत नाहीये, कारण यांच्या मुली किती, हा त्या मुलीला थोडं मग ते सावली देऊ शकते. लग्नाला का मुलीचं, कारण याही जर नाही नाही केलं तर मग तिला जागरूक करील ते. तिला विचारा कधी स्वप्नात काय येतंय का, आणि आजारी किती वर्षापूर्वी झाली ती, कुठे आहे का? गावडा काय आडनाव त्यांचं? कल्पना मेघा कोण आहे? हे मी विचारतो फक्त, त्यांना पण त्रास नको, कारण इकडचं तिकडे उडे मारतो. मग तुम्हाला पाणी स्वप्नात येतं का? पाणी येतंय, आणि असं डोंगरावर चढलेलं दिसतंय का? हा, चढायचं का डोंगरावर? मग असं झोपेमध्ये अंग भरायचं का? बोलू ना, तुम्हाला ट्रान्सफर होईल, कारण सिम जिओच आहे त्यामुळे जिओकडेच जाईल तो. आणि थोड्या दिवसा आधी आजारी झालता का खूप? हा, आणि पोटाला काय झालता का त्रास? आता काय करायचं? यांचं याला येतंय, अंग भरलं होतं का आधी? म्हणून तुम्ही, मला कसं आहे माहितीये का, जेव्हा त्यांचं बंद कराल ते तिकडे जाऊ शकतंय. या भंडारा घ्या. काय करायचे, खेळायचे का जाऊ दे स्थानावर? हा, खेळायचं नाही ना? तुमची कंबर दुखते का आता? हे पूर्ण दुखतंय का असं? यांचं देवीचं मानपान पूर्ण केलंय का? राहिलंय पुरा पूर्ण. आणि राग खूप येतो का यांना? हा, असा राग येतो का लगेच? उठा भंडारा वा. काय बोलायचं बाबा, काय असेल नसेल तुझं मी करील. यांना एका देवीची ओटी भरायला सांगा. हो, देवीची ओटी भरा. जे स्वप्नात काय येतं मी सांगलेलं, तुम्हाला नको ना ते सेवा पाहिजे ना फक्त? ठीक आहे, जा मागं बसा, जा मागं बसा. हा, यांचा तुझं भवानीचा घ्यावं एक बरोबर. तुम्ही बसा मागं, जा मागं. या ना पुढे घ्या, या पुढं. सगळी मालकरी तुमच्या गावात.
हाय हाय हा बोला बोला राधा आई उदे गा बाई आई हाके ना माझ्या धाव आई उदे गा बाई आई हाके ना माझ्या धाव आई भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं आई भरला तुझा घटगाई गोंधळाला यावं आई उदे गा बाई हाकेला माझ्या धाव उदे गा बाई हाकेला माझ्या धाव आई गोंधळ माझ्या गाव गोंधळाला यावं भरला तुला घटगाई गोंधळाला यावं गोंधळ माझ्या गाव गोंधळाला यावं बोला कोण आले ओळख द्यायची कोण आले साथी आसरा वहिनी आल्यात आनंदाने आल्यात ना कोणासोबत बसल्यात तुम्ही साथी बहिणी कोणाच्या सोबत बसल्यात या देवाऱ्यात तुमचं स्थान आहे का आहेत ना मग कोणाच्या सोबत बसल्यात कोणाच्या सोबत येत तुम्ही या देवांच्या कोणाच्या सोबत येत मग भावानी आईच्या पण त्या भावानी आईचं रूप कोणतंय बरोबर मग आनंदाने आल्यात झाडाला काही तकलीफ होता कामा नाही हा कुठेही वाजलं गाजलं झाडाला तकलीफ द्यायची नाही 7 रुपयाने आल्यात ना मग कुठले तुम्ही पाण्याचे आहेत का पाण्याच्या बाहेरचे आहेत पाण्यातले साथी जणीचा हा मेळा निघाला बोलीला 7 जणीचा 7 जणीचा हा मेळा निघाला बोलीला 7 जणीचा जणीचा आला निघाला बोलीला 7 जणीचा 7 जणीचा आला निघाला बोलीला 7 जणीचा हा पहिली दिसली चंद्रकला गळ्यात मोहन मानन पहिली दिसली चंद्रकला गळ्यात मोहन मानन पहिली दिसली 7 जणीचा आला निघाला बोलीला 7 जणीचा 7 जणीचा आला निघाला बोलीला 7 जण हो अहो पडल्या तर बोले याच्या पडते म्हणून उभं राहा बघ महिने पहिल्यांदाच वर आले कांचं बघ आनंदाने आलेत का काय तुमचं मानपण राहिलंय का नाही ना मग कोणत्याही प्रकारचं झाडाला अडीअडचण नकोय माझ्या कुलाला अडीअडचण नकोय आनंदात केलं आनंदात राहाल का हा कुठेही वाजलं गाजलं तर यायचं नाही जेव्हा तुमची बोलवणी येईल तेव्हाच येणार का कोण यांच्या घरचं आई आई कुठे त्यांच्या ऐका ना तिचं लहानपणाचं काहीतरी मानपान राहिलं त्यांच्या अंगाला खाजी यायची का खाज या साथी बहिणी आल्या देवारातल्या पण त्यांचं तुमच्या ज्या बाया घालवतात ना बाया देवी घालवतात त्याच्यातलं काहीतरी मानपान राहिलं यांच्या डोळ्यात पाणी यायचं का नुसतं पहिलं
रडायचे काशा काहीतरी मानपान राहिलं म्हणजे काय राहिलंय काय काय पाहिजे माहिती का या 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 बरोबर का अजून अजून काय राहिलंय हा काय घेतली काय राहिलं माहिती का मासुल्या काय पासुल्या म्हणजे केवढं ना काय ते हा घेणार का काय राहिलं मासुल्या मासा कुठे फिरतो पाण्यात म्हणून देवी कुठले पाण्यातल्या घ्या परत गाणी परत ऐका बोला सात जणीचा हा मेळा निघाला बोलीला सात जणीचा हा मेळा निघाला बोलीला सात जणीचा हो म्हणून पहिले विचारलं तुम्ही पाण्याच्या का पाण्याच्या बाहेरच्या पाण्यातल्या का पाण्याच्या बाहेरच्या कुठे कुडशेतला आला होता मग काय झालं हा म्हणजे मग देवाला द्यावा ना आपल्या चुकी झाली आपल्या देवाला घ्यायला घ्या बरोबर आहे बोला चुकी झाली हा बस बस स्वतः माझ्या नका तिथं देवांच्यात बघा तुम्हाला मासोला देऊ पण याच्या पुढे झाडाला तकलीफ होता कामा नाही चालेल का आई नाही तुम्हाला देता आलं कोणी त्यांचं ड्रायव्हर मासोला घ्यायच्या पण देवाला लावायच्या हलद कुंकू व्हायचं आणि सांगायचं देतोय झाडाला तकलीफ होता कामा नाही अजून एक मला सांगा विसर बोलपणा कोणाला कोणती वस्तू ठेवली विसर बोलपणा कोणाला घरात तुमच्या उभं राहा इकडे आहे ना सांगतो मी काय कारण आहे तुमच्या घरामध्ये विसर बोलपणा एखादी वस्तू अशी घेतली ना ठेवली कुठे येतो त्याला पण त्या देवीच्या फेऱ्यामध्ये येतो तो आणि तो विसर बोल आपण म्हणजे काय वस्तू ठेवली तो विसरून जाईल आणि रागाच्या भरात कुठे निघला तर असं निघून जातो का जातो आई तो हा त्याचं कारण आहे तो देवींच्या फेऱ्यामध्ये तो पण आहे आणि ह्या घरामध्ये तुम्ही राहता घरामध्ये पंजनांचा आवाज यायचा का घुंगरांचा हे कोणता माहिती का देवींचा राहिल्यामुळे देवींचा जोडीदार गाडीवान करायचा आता त्या मुलाला पण झोपलाय का तो त्याला सांग तेवढं कराल यो भांडारा मूड पण यायचा आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याला आंघोळ दानाची आणि कोणत्या तिथं आंब खायला कुठे जातो तो तिथे देव कोणता आहे आंब खायला कुठे जातो माहिती का तो भवानीचे ना देवीचे ना तिथे जातो का आंबा खायला हा मग आपल्या तो त्रास पाहिजे का या कुणाला असा त्रास पाहिजे का मग मी सांगतो तेवढं करणार का तुला जे मानपण असेल दिलं जाईल करणार तुम्ही बघ तुला जे काय मानपण आलं देईल रस्ता मोकळं करून देशील झाडाचं कुलाचं आणि घराचं करशील का द्या काढी घ्या त्या हातातली भांडारा द्या त्या हातात आम्हाला तसा शब्द द्या याच्या पुढे त्रास देणार नाही हे घे भंडारा घे चल भंडारा घे आणि उदल याच्या पुढे कोणाला त्रास होता कामा नाही आणि झाला नाही पाहिजे चल उदल स्थानावर जा महाराज भंडारा लावा द्या ना बाबा काय माहिती का यांचं वारं मुरलं होतं भरपूर वर्षापासून तो त्रास पण आहे ना आजारी पण झाल्या अंगावरनं पण जायचं तो त्रास मुलाला पण आहे पण त्या कोणत्या बहिणी सात्या बहिणी आहेत आपल्या देवरातल्या आहेत पण त्यांचं राहिलं होतं काय वाजतं मासोटी त्या देवी चला माग चला त्या देवी फिरत फिरत यांच्या घराजवळ यायच्या छन 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 घुंगराचा आवाज यायचा का हा आता तुम्हाला एक काम करायचे जो मुलगा जिथं आंब खायला जातो तिथं जी देवी आहे तिला जाऊन तिची ओटी भरणार का तो म्हाताराला जमाला तुमचा
कोण आलाय? म्हातारा. हा खरनारलाची या पाया पडा तुम्ही. यांचं काय आलं माहिती? कोणची बाई यांना सटीची तोडई आहे. सटी माहिती का? सांगतो जरा. हे घ्या, तुमच्या घराच्या तिथे टोकर कुठं होतं? सटीचं तोड यांना लागलं होतं. किती वर्षापूर्वी? सटी माहिती कधी लागते? डिलिव्हरी किती वर्षापूर्वी झाली होती? आता 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष. आणि आजारी कधी झाल्या होत्या? मग कुठं जाऊन काय दिलं त्यांना? त्यांना सटी लागली. सटी. हा शेताव काय देव सांग? तुम्हाला माहिती यांच्या शेतीवर देवी आहे का? असं भार कापून तिथं भात द्यायची का पहिले? त्याला दूध भरीस काय बोलता तुम्ही त्याला? तुम्ही जायच्या का शेतावर कधी? तिकडे पडल्या होत्या का बांधावरनं? पाय सटाकला होता का? आणि तिथं तुम्हाला जुना साप असा आडवा आलता का? हा आलता का? सटी लागलेली होती त्यांना, म्हणून त्यांना पुढे घेतलं. या तुम्ही पण इकडे जरा 2 मिनिटं. एक खोबऱ्याची वाटी, एक नारळ घ्या. खोबऱ्याची वाटी, नारळ ओटे बनवा ना. यांचे ओटे बघायचे. आता ती एकच वारी राहिली ना, त्यांचं मी मोकळं करतो. खोबऱ्याची वाटी, नारळ या बघा. नुसतं मान दिलं तरी कशी आली? तुझं अजून घेतलं पण नाही. वाजवलं तर आली का? नाही. म्हणजे मुरले का नाही तिच्या अंगात? बघ चल मोकळी मनाने. जे का असेल तुला भेटल. एकदा मोकळ्या मनाने देशी माझ्या झाडाला. कसली अडी अडचण नाही पाहिजे. पूर्ण मोकळं धर. तुमच्या शेतावर ना बाईला जर अडचण आली तर जाता कामा नये का? जे बांध आहे ना, बांध. अडचण आली तर त्या शेतावर जायचं नाहीये. यांना लागले सटी. वाजून पण आली का ती? कशाने आली ती? कशाने आली? एक खोबऱ्याची, नारळाची फक्त तिला आशा दिली मी. असं मुरलेलं झाड चाललं असतं का? पोरगा अंगावर प्यायचं तेव्हा काय झालं होती का गडबड? हा मग मोकळा करून पाहिजे आम्हाला. तुझं मान काय असेल भेटल. देणार का मोकळा करून? महाराज उठा. नाही महाराज उठा. भंडारा द्या ना. कसं मुरलंय बरोबर ओळखून काढलं ना मी एवढ्या ह्याच्यातल्या. मग आपण गोंधळ एवढा ₹1,00,000 करलाय तर असा तर चाललं कोणाला? पूर्ण मोकळं पाहिजे. ओ सटीचं गाणं येईल का? देवीचं घ्या, साती बहिणींचं. पूर्ण मोकळं पाहिजे. तांदूळ घे, त्याच्यात थोडस तांदूळ दे. देवीला मनात हातात देऊन ठेवा. बाय काय चुकलं बुकलं असेल हे घे. मला तकलीफ नको करायला. इथे उभं राहा. फक्त उभं राहा. हे गाणे. अग सटो आई ग तू माझे आई ग. प्रेमानं धरतो तुझी पाय ग. सटो आई ग तू माझे आई ग. आवडीनं धरतो तुझी पाय ग. अशी डोंगरी बसली माझी सगळी गाई. तू खेळत ये ना आणि खेळायला ये ना माझी सगळी गाई. खेळायला ये ना माझी सगळी गाई. खेळायला ये ना माझी सगळी गाई. चाल मोकळ्या करून दे. मोकळ्या एकदम. अडचण नको झाडाला. अडचण साडी सारखी करा. त्यांची साडी सारखी करा. अडचण नको काही. जे का असेल तुझं मानपान देते. मानपान देते. मोकळेपणे देशील. कोण आले सांगशील? कोण आलेस? कोण आलेस? सारखी बसव तिला. कोण आले सांग? कोण आले सांग? 7 जणी बहिणी घ्यायचं. अगं 7 जणी बहिणी आठवा गाणं गाणं गेलो. या गोकुळामध्ये गवळ्याला 7 जणी बहिणी आठवा गाणं गाणं गेलो.
बघ झाडाला तकलीफ होता कामा नाही, तुला काय कमी पडले सांगशील का? मग आल्या जागेवर स्थानावर परत जाशील. कुठून आली तू? किती वर्षे या झाडाच्या सोबत आहे सांगशील? किती वर्षे? किती वर्ष? 2 वर्ष. आजार किती वर्ष झालत्या? किती वर्षापूर्वी? मग आता आल्या स्थानावर जाशील. कुठून आलेस तू? कुठली आलेस तू? कुलातले आले, रानातले आले का बाहेरचे आले? कुठली? रानातले आले. मग रानातले आले, रानात जाणार. तुझं मानपान देऊ. माझ्या झाडाला कोणत्याही प्रकारची तकलीफ होता कामा नये माऊली. हा, तुला काय मानपान देऊ रानात आम्ही? आरतीचा मान देतो. देतो बाबा. आता मला सांगा, यांच्या आज सासऱ्याचं नाव काय? रामा. यांच्या आज सासऱ्यापासून जी घरात आली होती त्यांना बाहेरचा कोणी पकडला होता का? म्हणजे काय बाहेरचा होता ना झपाटलेला, असं कोणाला झालता का? आठवा ना जरा. इलाज झालता ना. मग तेच बोलतो ना मी तुम्हाला आजपासून. पण इलाज काय झाला त्याचं कारण सांगतो मी. कोणता म्हातारा भूताची कुस्ता केला जाऊन म्हणजे अशी तुमचा जनावर घेऊन कोण जायचं? गाई घेऊन तिकडं. दोन बायका कोणला होत्या? कोणाला होत्या 2 बायका तुमच्या? मग त्यांच्या अंगात यायचा का? मग ते भूतांशी कुस्ती केलायचं का? सांगा की. त्याच्या 2 बायका होत्या का? मग तो मुंजाशी कुस्ती केलायचा का? भूतांशी रानात वनात केलायचा का? मग तेच विचारतो ना मी. आठवा पडापड. आपलं रस्ते मोकलं पाहिजेत ना. हा, बोला बोला. काय काय? मी त्याच्या आधीच सांगतो का? तो लोक बोलतील महाराज आता कालच्या दिवशी काय ऐकून सांगतात का? तो म्हणजे आहे ना तुमच्या पिढीचा आहे. तो वाईट नाही, चांगला आहे. तेवढ्या जागात फिरतोय, झाडा कर 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 वाजवतोय. वाजवतो का? माहितीये कुठे? टेकडी कुठे? इकडं. इकडे डोंगर आहे का? तिकडे तुमची शेत आहेत का? तिकडे शेत आहेत का? मुवाची झाडं पण तिकडेच आहेत का? आणि खैऱ्याचं झाड कुठे? खैर होता जुना खैर. जाऊ दे जरा. माशांचा क्यू होता का तिथं? मासं पकडायचा क्यू होता का खाली? नाही. यांना थोडं बाहेरचं सटीचं झालं होतं. बाहेरचं म्हणजे सटी ही देवी आहे, पण सटी म्हणजे कोण? जी पाठी पुसता ना, पाठी पुसता ती मुलांचं लिखापटीला येतो 5 दिवस असतं. ती सटी लागलेली आहे ना. आता तिला साकडा घाला. यायला आरती करा कोणतरी एक जण. उठवा तिला, उठवा. देवाला साकडं घालायचं. आता गोंधळ एवढं मेहनत घेतली का नाही? तुम्ही तर दिसलं मला मेहनत घालतानी. सगळी आई मेहनत घेतली, तसं तुम्ही मेहनत घेतली. देवाला एक साकडं घाला. गावडा कुलाच्या माझ्या कुलदेव कुलदेवी, जे का असेल बाहेरची बाधा विधा सगळी तुझ्या पायाची घे आणि झाड मोकळं करून दे. हे असं नाही तिला बोलवलं मी. त्याचं कारणच होतं का काय ते मला जाणवलं. तेव्हा तिथं काय बोलणार? इड्या पिड्या का असेल तुझ्या पायथ्याची घे आणि मोकळं करून दे. झुंजराव भंडारराव त्यांना हे काही दिवस गावाच्या बाहेर राहिलेत का? मामाकडे कोणाकडे? हे काही महिने काही दिवस बाहेर राहिलेत का? हे असं बाहेर कुठे राहिलेत का तुम्ही? किती? तेव्हा लग्न झालं का? मग तिकडे कोणी बघितली होती का? विचारतोय हो का? खरं सांगा. बघितली होती? दावा तुला.
आता यांचं घ्यायचं एक गाणं कोणत्या अगं तुळजापूरच्या रावरी अरे बसले अंबाबाई सावळी तुळजापूरच्या रावरी हे बसले अंबाबाई सावळी तुळजापूरच्या रावरी बसले अंबाबाई सावळी तुळजापूरच्या रावरी बसले अंबाबाई सावळी माझी अंबाबाई तिला हवी गुलाबाची माझी अंबाबाई तिला हवी गुलाबाची बोला बोला कोण आले आम्हाला सांगा सांगा कोण आले बोला कोण आले आनंदाने आलेत का आनंदाने आलेत का बोला कोण आले सांगा आम्हाला तुम्ही कोण आले ते सांगाल तर आम्हाला समजेल बोला लवकर कोण यांचं घरचं किती वर्ष गेलतात पहिल्यांदा झालं सांगतो मी काय आधी त्याला विचार बोला सांगाल का आम्हाला सांगाल का बोला लवकर गाणं घ्या येडुल्या येडुल्या ना बाई माझ्या येडुल्या येडुल्या हो येडुल्या येडुल्या ना बाई माझ्या येडुल्या येडुल्या हो येडुल्या येडुल्या ना बाई माझ्या येडुल्या येडुल्या ते तर बोला विचारा ना घ्या ना एकच राहिलंय हा घेतो घेतो काय काय मागण्या करते बाया माझा काय काय मागण्या करते हो ये काय काय मागण्या करते येडू माझा काय काय मागण्या करते हो हो कोणाला लाली करते येडा भाई कोणाला लाली करते हो बोला काय कमी पडले तुम्हाला काय कमी पडले का बोला लवकर भांडार द्या मारा त्यांच्या हातात मी सांगतो काय काय त्या नाही सांगत तर. काय कमी पडले का तुम्हाला त्यांना बसव उठवा असं मी सांगतो तुमच्या घरचे आहेत ना सांगतो केस घ्या माग बोला काय कमी पडले का तुम्हाला एकदम शांत आहे ने एकदम शांत देवरूपात येत ना सोडा थोडं थांबा महाराज भांडार द्या आता त्यांच्या चला घ्या भांडार आम्हाला काय कमी पडले सांगा विचार या देवारी तुम्ही बसल्यात का देवारी बसल्यात का मग कुलाचे आहेत का पाहुणे आहेत उठवा उठवा त्यांना उठवा मी सांगतो काय या नाव
तुमची 2 घर आहेत का? 2 घर आहेत का तुमची? नाही नाही, तुमचा एक जुना घर आणि नवीन बांधलाय का? पण 2 घर म्हणजे एक जुना एक नवीन. बस थांबा त्यांना काय नका बोलू. बोला काय राहिलंय तुमचं सांगायचं आम्हाला. असं ताल नाही करायचं. आलेत ना आता तुम्ही? तुम्हाला मान पाहिजे का नकोय? नसेल तर सांगा आम्हाला. तसं पाहिजे असेल तर सांगा. केस मागे घ्या त्यांची, मला तर त्यांच्याशी बोलू द्या. पहिल्यांदा झाले का असं? एकदम मोकळ्या मान. आम्हाला सांगायचं काय कमी पडलंय का? काय तुम्हाला कमी पडलंय का? एकदम मोकळ्या मनाने द्या. भंडारा द्या हातात. मी सांगतो काय ते सांगायचं आम्हाला. काय ते भंडार रुपयाने कुलाचे आहेत का पाहुणे आले तुम्ही? पहिले ते आम्हाला उत्तर द्या. तुम्ही कुलाचे आहेत का पाहुणे आहेत? पहिले उत्तर द्या आम्हाला. कुलाचे आहेत का पाहुणे आहेत? नाही कळत ना? मग झाड मोकळं करून पाहिजे का? जी आलेली सावली जागेवर जायची का? हा दादा नारळ कोणी दिला होता बांधायला दरवाजा? आता नाही, बरोबर 7 वर्षाच्या दरम्यान. पूर्ण मोकळा दे. मग आल्या स्थानावर जायचं. आल्या स्थानावर जायचं. छंदाचे येतं ना इकडे बा, त्यांचं मोठे जितक्या बाया होत्या ना जरा मोठ्या, त्यांचं माहेर कुठे याला एक नथनी आणून द्याल का? नथनी नाकातली नथनी आहे ना, देवीला आणून पोवायची नाही ना, घालायला द्यायची. द्याल का तेवढं? आणि यांच्या आईला विचारा छंद काय राहिले कुठलं बाहेरचं थोडं विचारा. चला ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली आहे. आता खंडोबाची हळद लागल. लग्नाला सर्वजण सावध राहा. 5 जणी सवासणी बाया चला बिना जेवलेल्या. बाया वारा नारळ आला दड आहेत ना. कथा कर्माची लावली म्हणलं महाराज. म्हणलं बाबा परशुरामाला घेऊन माता माऊली जोडवायला कशी निघली म्हणलं बाबा. कशी निघली म्हणलं बाबा.
बाबा हो. ती झोंगाला कशी निघाली कशी निघाली?
तेवढं करशील वस्त्राचं गोगवा देशील का वस्त्राचं मान साडी काही देशील बहिणीच्या जोगा मारून टाका 2 खुर्च्या आहे ना नवरी नवरदेवासाठी चला जोगा मारून टाका चला 2 खुर्च्या आणा वाजवा बाजूला वा लेडीज मंडळी तुम्ही बाजूला सर्व मागे सरका मागे सरका 2 खुर्च्या द्या 2 खुर्च्या हो हो मागे सरका मागे चला सर्वांनी मागे वा इथे जागा सोडा मागे सांगते तेवढं करशील रामदेवाला मागे सरका खाली बसा सर्वांना बघा खाली बसा खाली पहिला जो या शिवारामध्ये खांब रुपये होता त्याला आता पाच फळं आणि पुरणपोळी त्या बाकीचा
पाच जणी पाया उठा, पाच जणी पाया उठा उठा म्हटलं. हे मागे मागे. पुढच्या पुढच्या या. उठा 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 उठा. सरका मागा. इधर गोल राउंड करा. पाच जण इधर बसा. पाच जण इधर बसा. गोल राउंड गोल राउंड गोल गोल गोल. वर्षा काठीला एकदा तानाला भेटलीशी वर्षा काठीला एकदा तानाची काटे काटे गोल राउंड गोल गोल. नवस कशाला बोलली होती? काने बसा काने बसा. केलं का पूर्ण? तिच्या नावाने गावाच्या शिवारावरनं तिला नवस केलाय. नवसाचे नाव सरका पुढा. पाच जणी किती जणी तुम्ही? बरं बसा. सात जणी बसा 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 बसा. कुठं पूर्ण केलं नाही. कुठं बोलली होती एक पतीच्या नावाने देशील.